तर नमस्कार मित्रांनो, मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारची एक्झाम नसणार आहे, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू तुमचा यामध्ये नसणार आहे. तुमचं सिलेक्शन हे तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्यामुळे एक चांगली संधी असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबचे अपडेट देण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये मित्रांनो ही जी भरती होत आहे ही अप्रेंटिस पदासाठी होत असून यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट कामाचा अनुभव आणि तुम्हाला स्टायपंड स्वरूपामध्ये यामध्ये पगारसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही एक चांगली संधी तुमच्यासाठी ठरू शकते. यामध्ये मित्रांनो बघा क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोणकोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. अप्रेंटिसशिपची कॅटेगरी बघा, डिप्लोमा झाला असेल तुमचा, ITI झाला असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तुम्ही यासाठी बिनधास्तपणे अर्ज करू शकता. यामध्ये क्वालिफिकेशन बघा, ITI तुमचा, डिप्लोमा तुमचा कोणत्या ट्रेडमध्ये लागणार आहे ते बघा. डिप्लोमा झाला असेल कम्प्युटर सायन्समध्ये किंवा इंजिनिअरिंगमध्ये. त्याचबरोबर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिसमध्ये झाला असेल तरीसुद्धा या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. व्हॅकन्सी किती असणार आहे ते इथे बघून घ्या. पगार तुम्हाला यासाठी असणार आहे स्टायपेंड स्वरूपात ₹10,900 ची सॅलरी तुम्हाला यामध्ये दिली जाणार आहे. ITIसाठी कोणकोणते ट्रेड असणार आहे ते बघा. ITIचे ट्रेड इथे मेन्शन केले आहे. इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिकमध्ये, मेकॅनिकमध्ये किंवा तुमचं COPA म्हणजेच कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यामध्ये डिप्लोमा झाला असेल, ITI झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. व्हॅकन्सी इथे दिली आहे. प्रत्येक ट्रेडसाठी एक व्हॅकन्सी यामध्ये असणार आहे. पगार यासाठी तुम्हाला दिला जाणार आहे ₹9,600 प्रति महिना पगार यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएट तुमचं झालं असेल, BSc झालं असेल तुमचं बायोलॉजीमध्ये, केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स किंवा कम्प्युटर सायन्समध्ये. त्याचबरोबर फार्मसी झालं असेल तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता किंवा तुमचं BLISC झालं असेल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये तरीसुद्धा यासाठी अर्ज करू शकता. BScच्या विद्यार्थ्यांसाठी 21 जागा यामध्ये जास्त जागा असणार आहेत. त्याचबरोबर B.Pharmसाठी 2 जागा आणि लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्ससाठी 2 जागा, अशा टोटल जागा यामध्ये असणार आहेत. पगार बघा किती असणार आहे इथे ₹12,300 पर मंथ तुम्हाला सॅलरी यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर यासाठी अर्ज कुठे करायचा? अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. इथे जाऊन तुम्ही अर्ज यासाठी एनरोल करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे. आता आपण बघूया यामध्ये सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे. निवडमध्ये बघा इथे पर्सेंटेज मार्कांच्या बेसिसवरती तुमचं निवड यामध्ये असणार आहे. इतर कोणताही क्रायटेरिया यामध्ये तुम्हाला लागू नसणार आहे. त्याचबरोबर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची तारीख बघा 1 एप्रिलपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल 2026 या तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने यासाठी तुम्ही रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. इथे काही महत्त्वाच्या टर्म्स अँड कंडिशनसुद्धा त्यांनी मेन्शन केले आहे. त्या तुम्ही सविस्तर या PDF वाचू शकता. ही जी मित्रांनो PDF असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉइन करा. तिथे तुम्हाला डेली जॉबचे अपडेट यामध्ये मिळणार आहेत. त्याचमुळे टेलिग्राम चॅनलला नक्की जॉइन करा आणि तिथूनच ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. ही PDF एकदा सविस्तर वाचा आणि त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. PDFमध्ये सविस्तर माहिती यामध्ये दिली आहे. 2च पानाची PDF असणार आहे. त्यामुळे तुम्ही ही PDF एकदा नक्की वाचा अर्ज करण्यापूर्वी. त्याचबरोबर याच्या अर्जाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर अशा प्रकारे ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.